हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चॉकलेटचा मोदक। अगदी झटपट आणि लहान मुलांच्या आवडीचा असा हा चॉकलेटचा मोदक आहे। चला तर मग अशा भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी बर्बन बिस्किटचा पुडा घेतलेला आहे। तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पुड्याचा वापर करू शकता। आता याच्यामधील क्रीम आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व बिस्किटांमधील क्रीम आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि ही बिस्किटे आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये घालून घ्यायची आहेत। आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा साखर घालत आहे। गोडचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता बिस्किटे आपली बारीक करून झालेले आहेत। या ठिकाणी मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बिस्किटांमधील बाजूला काढलेली क्रीम घातलेली आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मिल्क पावडर घातलेली आहे। मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केला तरी चालेल। त्यानंतर 1 चमचा याच्यामध्ये मी दूध घालत आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। आता बारीक केलेल्या बिस्किटांचा चुरा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे दूध आपल्याला मिक्स करायचे आहे। आता याच्यावरती मी थोडेसे तूप घालत आहे। आता या ठिकाणी मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याला दोन्ही बाजूंना तूप लावलेले आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेले मिश्रण थोडेसे घालायचे आहे। अशा प्रकारे मोदकाचा साचा आपल्याला भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेले ड्रायफ्रूट्सचे मिश्रण घालायचे आहे। आणि वरून थोडी तयार केलेली बिस्किटांची पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आहे। अशा प्रकारे आपला चॉकलेटचा मोदक बनून तयार झालेला आहे। सर्व मोदक दाखवल्याप्रमाणे आपल्याला भरून घ्यायचे आहेत। एकदम झटपट असे हे मोदक बनून तयार होतात आणि दिसायला सुद्धा खूप छान झालेले आहेत। तुम्ही बघू शकताय आपले चॉकलेट मोदक बनून तयार झालेले आहेत। या ठिकाणी मी मोदकाचा साचा मोठा वापरलेला आहे, तुम्ही लहान वापरून सुद्धा असे मोदक बनवू शकताय। आणि आतून सुद्धा हे मोदक खूप छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।